आज आहे आमच्या जुलै बॅचचा सर्टिफिकेशन डे. आता तशीही सर्टिफिकेशनला रेडी होणार होते म्हणून विचार केला चला झटपट मस्त असा सेल्फ मेकअपचा ट्युटोरियल तुमच्यासाठी पण पोस्ट करावा. वेळ वाया न घालवता फटाफट स्टार्ट करूया. सगळ्यात आधी सनस्क्रीन लावून घेणार आहे आणि सनस्क्रीननी सुरुवात करणार आहे मी माझ्या मेकअपची. आणि आजचा जो लुक आहे तो एकदम सिंपल सटल आणि झटपट होणारा असा करणार आहे, कारण की ऑलरेडी वाजून गेलेले आहे 6:30 आणि मला मॅक्स टू मॅक्स निघायचं आहे अर्धा तासात. आणि अर्धा तासामध्ये कशा पद्धतीने मी आता रेडी होणार आहे हे तुम्ही बघा. चला सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावून घ्या फेसला. आणि मी दरवेळी सनस्क्रीन यूज करते आणि हे सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर आहे. हे मी यूज करते पिलीग्रीमचं SPF 50. ओ माय गॉड हे लीक झालं. ठीक आहे ओके. सनस्क्रीन छान पद्धतीने झालेलं आहे माझं लावून. सगळ्यात फर्स्ट यूज करते मेकअप स्टुडिओचा शेड आहे ओरिएंटल. ओरिएंटल हा सगळ्यात बेस्ट शेड आहे. ऑरेंज आणि ब्राऊन करेक्टरचा आहे मिक्सचर. चला चेहऱ्यावरचे जेवढे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स आपण ओरिएंटलनी करून घेऊया हाईड. स्पेशली ज्यांना अंडर आईज हेवी डार्क सर्कल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, पिगमेंटेशन प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी ओरिएंटल शेड हा त्यांच्या वेनिटीमध्ये असलाच पाहिजे. 1600-1700 ह्याची प्राइसिंग असते. मेकअप स्टुडिओ हा ब्रँड आहे आणि खरंच एवढी क्वांटिटी दिली आहे ना, एवढी क्वांटिटी 2 ते 2.5 वर्ष हा शेड संपतही नाही. त्यामुळे मैत्रिणींनो नक्की हा ओरिएंटल शेड घ्या, स्वतःवर इन्व्हेस्ट करा. आणि लास्ट टाइम लोकांनी विचारलं होतं हा कुठे मिळतो, तर बेसिकली जिथे जिथे मेकअपचे इंटरनॅशनल ब्रँडचे प्रोडक्ट मिळतात तिथे हा ओरिएंटल शेड तुम्हाला मिळून जाईल. चला आपण फटाफट करेक्टिंग करून घेऊया. डोळ्याच्या वर पण थोडंसं झालेलं आहे टॅनिंग, तिथे सुद्धा मी करून घेते करेक्टिंग. वाव खूप सुंदर. ऑलरेडी झालेलं आहे माझं करेक्टिंग कंप्लीट. आज मी यूज करणार आहे फाउंडेशनमध्ये. फाउंडेशन 1 मिनिट दाखवते कुठलं फाउंडेशन आहे. तर ते आहे फेसेस कॅनडाचं 3-in-1 फाउंडेशन. 3-in-1 का म्हटलं जातं, कारण की या फाउंडेशनमध्ये आहे फाउंडेशन, मॉइश्चरायझर आणि कन्सिलर. आणि मी माझा थोडासा लाईट मिडियम हा जो शेड आहे फाउंडेशनचा तो मी आता यूज करणार आहे आणि पूर्ण फेसला छान पद्धतीने डिरेक्टली ब्युटी ब्लेंडरनी फाउंडेशन करून घेणार आहे अप्लाय. छान पद्धतीने आता पूर्ण फाउंडेशन अप्लाय करून घेते मी. खूपच जास्त सुंदर असं फाउंडेशन आहे. मला फार जास्त चांगलं वाटतं बिकॉज एकदम लाईट वेट आहे, नॅचरल लुक देतं आणि हा शेडसुद्धा माझ्यावर एकदम परफेक्ट जातो आहे. फाउंडेशन माझं झालेलं आहे करून ब्लेंड. आणि आज मी काही कन्सिलर हायलायटिंग करणार नाही आहे, काही नाही. मी खूप नॅचरल बेस ठेवणार आहे. त्यामुळे या फाउंडेशनवर डिरेक्टली लॉरा मर्सियर पावडरनी मी करून घेणार आहे लॉक. आणि हा लॉरा मर्सियर पावडरचा शेड आहे ट्रान्सल्युशन, जो शेड सगळ्या टाईपच्या स्किन टोनवर खूप छान जातो. त्यामुळे हा नक्की यूज करा, खूप आवडेल तुम्हाला. चला आता ह्यानी आपण पावडरनी लॉक करून तर तुमचा पावडर मेकअप हा इतक्या छान पद्धतीने लॉक करेल ना, मेकअप कुठेही ट्रान्सफर होणार नाही, हलणार नाही. आता सर्टिफिकेशन डे म्हटलं की आमची धम्माल असते, डान्स असतो, मस्ती असते. त्यानंतर एवढ्या सगळ्या मुलींना सर्टिफिकेशन द्यायला कंटिन्यू मला स्टेजवर उभं राहावं लागतं. त्यामुळे कितीही मला घाम जरी आला किंवा कितीही एक्झॉस्ट जरी झाले तरीही माझा मेकअप मात्र बिलकुलसुद्धा हलणार नाही. तर या पावडरची ही कमाल आहे. त्यामुळे ही पावडर खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर थोडेसे पैसे एक्स्ट्रा खर्च करा, पण ही पावडर नक्की एकदा तरी वापरून बघा. मी आता अप्लाय केलं आहे खूप सुंदर असा नॅचरल शेडचं ब्लशर. शेड आहे कोरल आणि ब्रँड आहे कलर बार. आणि हा खूप सुंदर कलर बारचं ब्लशर आहे. आणि कोरल ब्लीस नावाचा हा शेड आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त नॅचरल आणि खूप सुंदर दिसतो. सगळ्यात आधी आयब्रो डिफायनिंग करून घेते मी. आणि आयब्रो डिफायनिंगसाठी खूप मस्त असा इनसाइट, अगदी स्वस्तात मस्त असा ब्रँड आहे हा. आणि आयब्रोज नेहमीप्रमाणे केलेले नाही आहेत, थोडे थोडे एक्स्ट्रा वाढले आहेत, पण इट्स ओके. ह्याच्यामध्ये मी यूज करते नॅचरल ब्राऊन कलर. आणि खूप मस्त पद्धतीने कधीही लक्षात ठेवा माझी महत्त्वाची टिप की ब्राऊनच यूज करा, खूप जास्त डार्क ब्राऊन किंवा ब्लॅकमध्ये जाऊ नका, फार आर्टिफिशियल दिसतील. त्यामुळे एकदम नॅचरल आणि किती छान वाटतोय बघा आयब्रो.
पण आयब्रो डिफायनिंग मस्ट आहे. आयब्रो डिफायनिंगनी चेहरा खूप जास्त सुंदर दिसतो. वाव. या बाजूला पण बस. आयब्रो डिफायनिंग खूप जास्त पण नाही करणार आहे, एकदम नॅचरल ठेवते, पण थोडी मस्त, म्हणजे जरा फोटोज व्हिडिओजमध्ये छान येईल. ओके, तर माझे आयब्रो मस्त असे डिफाईन करून झालेले आहेत. आणि चला, माझ्या पूर्ण हे टॉपवर काय काय पडलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आय मेकअप करते. आय मेकअपमध्ये सगळ्यात आधी आपल्या डोळ्याच्या वरचे जे क्रीज असतात, जी लीड असते, आय लीड असते, त्याला एक लायटर ब्राऊन कलरनी करून घेऊया लॉक मस्तपैकी. थोडासा आज मी स्मोकी आय मेकअप करणार आहे. बिलकुल ग्लिटर नको आहे, शिमर नको आहे, सॉफ्ट स्मोकी आय मेकअपमध्ये जाणार आहे. कारण की मी आज साडी वेअर करणार आहे ब्लॅक कलरची. आणि आज ब्लॅक कलरमध्ये थोडासा मॉडर्न टचवाला लुक मी करणार आहे. वाव. लाईट ब्राऊन, कुठल्याही आयशॅडो पॅलेटमधला लाईट ब्राऊन कलर यूज करा आणि छान पद्धतीने ब्लेंड करा, कारण की आय मेकअप करताना ब्लेंडिंग मस्ट आहे. सेम शेड डोळ्याच्या खाली पण अप्लाय करते. तुम्ही बघू शकता मस्तपैकी लायटर ब्राऊन कलर. त्यानंतर मी यूज करते रेनेची काजल पेन्सिल. हा ब्राऊन कलर आहे आणि ही ब्राऊन कलरची काजल पेन्सिल आहे, त्यामुळे लायनरच्या जागी ही ब्राऊन कलरची काजल पेन्सिल आपण अप्लाय करतोय आज. अशी लावून घ्या. थोडंसं इथून विंग करा. ओके, दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. या बाजूला पण ब्राऊन कलरचे काजल पेन्सिलनी पण डिरेक्टली तुम्ही असा स्मोकी लुक क्रिएट करू शकता. इथून थोडं हलकंसं विंग. वाव. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी आता यूज करते ही फेसेस कॅनडाची काजल पेन्सिल आहे. ही ब्लॅक कलरची काजल पेन्सिल आहे आणि त्याच्या मागे असा स्मजर दिला आहे. तर या स्मजरनी मी ह्या डोळ्याच्या वरचा जो ब्राऊन कलर आहे त्याला स्मच करून घेणार आहे, म्हणजे कुठेही हार्श लाईन नाही दिसली पाहिजे. ओके. आणि हे झाल्यानंतर आता ब्लॅक कलरची काजल पेन्सिल मी घेते आणि ब्लॅक कलरनी ह्याला डिफाईन करणार आहे. हे करत असताना इनर कॉर्नरमध्ये येताना थोडं बारीक, इनर कॉर्नरमध्ये बिलकुल जाडं करू नका, इनर कॉर्नरमध्ये असं बारीक ठेवा. थोडं आतून घ्या. दिसतंय? हे बघा, आतून घ्या आणि इथून हलकासा हा स्ट्रोक द्या असा. बघा किती क्लासी वाटतंय. आणि ह्याला असं बोटानेच डिफ्यूज करा. आता हे झाल्यानंतर तुम्ही बघू, दिसतंय तुम्हाला? वाव. चलो, आता या स्मजरनी ह्याला पण ब्राऊन कलरच्या काजळाबरोबर थोडं स्मोकी करूया. बघा, दोन्ही डोळ्यांमध्ये डिफरन्स कळेल. हा किती अलॉंगेटेड आणि किती छान लुक आलाय. आणि हा थोडासा वर घेते. हां, अलॉंगेटेड आणि छान लुक आलाय. आणि हा थोडा सिम्पल. चला, या बाजूचं पण फटाफट कंप्लीट करून घेते. दोन्ही डोळे माझे झालेले आहेत आता कंप्लीट. मस्कारा लावून घेऊया, किंवा मस्काराने डोळे खूप जबरदस्त डिफाईन होतात. आणि मस्कारा मस्तपैकी लावून घेते मी. आणि हा आहे माझा फेवरेट फेरारुसीचा मस्कारा, डबल वॉल्यूम.
वाव. मस्कारांशिवाय डोळ्यांच्या पापण्या छान नाही दिसत, त्यामुळे तुमच्या पर्सनल पाऊचमध्ये एक सुंदर असा मस्कारा असलाच पाहिजे. वाव. त्या बाजूला पण लावून घेऊया. लोअर लॅशेस डिफाईन करून घेऊया. छोटा मस्कारा. या मस्कारा दोन्ही साईड असल्यामुळे मला जास्त आवडतो, कारण की एका बाजूला डबल व्हॉल्यूम दिला आहे आणि एका बाजूला एक छोटूसा दिला आहे, ज्याने आपले लोअर लॅशेस खूप छान पद्धतीने होतात डिफाईन. हे बघा. लिप लायनर दिसतंय केवढं डार्क आहे ना, आणि किती पिगमेंटेड आणि जबरदस्त आहे ना. ही आहे मार्सचं, हे आहे मार्सचं लिप लायनर. स्वस्त आणि मस्त. आणि नंबर आहे 14 सॉफ्ट कोको बटर. नंबर आहे 14 कोको बटर. एक्सिलंट आहे. आणि आज मी खूप सुंदर असा थोडासा न्यूड ब्राऊन कलर ठेवणार आहे. आणि आता मी जी लिपस्टिक यूज करते ही आहे फॉरेवर 52ची 11 नंबरची लिपस्टिक. फॉरेवर 52ची 11 नंबरची लिपस्टिक लावून दाखवते किती सुंदर आहे. वाव. हा शेड जेव्हा आपल्या डार्क ब्राऊन लिप लायनर बरोबर जेव्हा मिक्स होतो, मर्ज होतो, त्यावेळी तो इतका क्लासी दिसतो ना. आणि लिप्स पण बघा कसे पावटी दिसत आहेत. आणि थोडंसं लिप लायनर लावून घ्या. वाव. खूप भारी ना. मेकअप तर झालेला आहे माझा ऑलमोस्ट डन. मी हायलायटर नाही यूज करत, कारण की माझ्याकडे जो स्प्रे आहे तो असा मस्तपैकी शाईन देणार आहे माझ्या फेसवर. आणि हा आहे फेसेस कॅनडाचा अल्टिमेट प्रो फिक्सर मेकअप फिक्सर. आणि ह्यांनी तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी नॅचरल शाईन क्रिएट होणार आहे आणि खूप जास्त हायड्रेटिंग आणि खूप छान असा लुक देणार आहे. आणि चला वेळ वाया न घालवता मी माझी आता सुंदर साडी नेसून येते. साडीचे डिटेल्स पण मी तुम्हाला देईनच. आणि प्लस आजचा लुक हा थोडासा मॉडर्न टचवाला लुक आहे. कसा वाटलाय मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. 2 मिनिटात रेडी होऊन येते. लिप ग्लॉस शिवाय तर काहीच मजा नाही. सध्या फक्त ट्रेंडिंगमध्ये लिप ग्लॉस. आणि मी यूज केला आहे मेबलिन लिप ग्लॉस. खूप सुंदर असा मेबलिनचा हा लिप ग्लॉस आहे. मला खूप जास्त आवडतो. आणि लिफ्टर ग्लॉस नावाचा हा लिप ग्लॉस आहे. आणि शेड आहे 009 टोपाज. चलो फटाफट रेडी होऊन येते आता एकाच मिनिटात. फायनल लुक आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आडवा व्हिडिओ काढायचा राहिला त्यामुळे उभाच व्हिडिओ टाकते, त्यामुळे थोडंसं मला समजून घ्या. थँक्यू.